नमस्कार. आज आठवण या चॅनल मध्ये आपण एक अनोख्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत आणि ते अनोख्या व्यक्तिमत्व म्हणजेच गणू भानुदास योगाचार्य. हे योगाचार्य म्हणजेच एक नवीन आगळं वेगळं असं आपल्या समोर येणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा आयुष्याचा प्रवास जेव्हा आपण ऐकू ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की किती तपस्या असते आणि काय अडचणीतनं माणसाला जावं लागतं. त्यांनी दिलेलं ज्ञान अगाध आहे. ते तेलंगणातनं आहेत, त्यामुळे त्यांच्या भाषेमध्ये तुम्हाला ते उच्चार जाणवतील. हिंदी, मराठी आणि त्याहून महत्वाचं की त्यांनी मराठी एवढ्या जास्त पहिल्यांदाच बोललेले आहेत. त्यामुळे थोडंफार जर अडखळलं तर आपण प्रेक्षकांनी समजून घ्यावं. योगाचार्य म्हणजेच ते त्यांच्या योगाद्वारे बॉडी डिटॉक्स करतात. मन, बुद्धी आणि शरीर हे जेव्हा तुमचं डिटॉक्स होतं तेव्हाच तुमचं ध्यानामध्ये मन लागतं. आणि त्याच्यासाठी योगाचार्यांचं आजचं हे जे त्यांचे शब्द आहेत हे प्रत्येकानं आत्मसात करावेत, ही माझी तुम्हा सगळ्यांना प्रार्थना. तर आपण चालू करतोय आजचा प्रवास गणू भानुदास यांच्या सोबत. हरिओम माऊली. नमस्कार. माझं नाव भानुदास आहे आणि माझं गाव आहे नागलगाव, मंडल आहे जुक्कल आणि जिल्हा आहे कामारेड्डी आणि तेलंगणा मधून प्रवास आहे आमचं पांडुरंगाची वारीला. तर आज इथं पुण्यामध्ये आमचं आज इथं ठिकाणं आहे. त्याविषयी मध्ये माझं जो जीवनाचा अनुभव, पंढरीच्या पांडुरंगाचा जो विश्वास, हे कशासाठी वारी करतात, का करतात, त्याचा लाभ का आहे आणि जगताचे प्रत्येक माणूस वारी करतात आणि का करतात, त्याच्या अनुभवानी माझा जो विचारधारा तुम्हाला मी व्यक्त करणार. जो पंढरीच्या वारीला येतात आणि काय येतात आणि विठ्ठलाचं नाव बार बार घेतात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे का घेतात, कशासाठी घेतात? विठ्ठल नाम हे एवढं शुद्ध आहे, एवढं पवित्र आहे, एवढं निर्मळ आहे, एवढं करुणामय आहे की हे विठ्ठल नामाचा जो शब्द आहे 3 अक्षरातून जुडलेले शब्द होय, वी आणि ट आणि ल. हे विठ्ठल नाव जप करण्यास, उच्चारण करण्यासाठी आपलं जो देह राहते, अंतःकरण ते निर्मळ होऊन जातो आणि बुद्धी तीव्र तेज होऊन जाते. मन, बुद्धी आणि आत्मा हे समभावनाची अवस्था प्राप्त होती आपल्या. आणि विठ्ठल नाव जप करण्याने 3 बेमारी कमी होती. कोणती बेमारी? वात रोग, पित्त रोग, कफ रोग त्याला म्हणतात. आणि 3 रोग कमी होतात. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे 3 गुण बी कमी होऊन जातात. म्हणजे कमी म्हणजे सम अवस्थाची प्राप्ती होती. हे विठ्ठल नामामध्ये सत्व, रज, तम हे 3 शब्द बोललेले आहेत आणि त्यालाच म्हणतात आत्मा आणि परमात्मा आणि परमेश्वर, प्रकृती. आत्मा, परमात्मा, प्रकृती हे तिन्हीच्याही बंधनाने विठ्ठल नामाचा जो नाव घडलेले आहे. तर हे आपलं नाव उच्चारण करण्याने आपल्या शरीरावर कसं प्रभाव पडतो ह्याच्यावर मी घोर चिंतन केलेले आहे. त्याचे मला भरपूर अनुभव प्रकट झालं.
मी पहिला ओमचं उच्चारण बार बार करत होतो. ओम बी 3च अक्षर आहे. आ उ म. आ माने आकार, उ माने उखार, म माने मखार. ना आकार ना उखार ना मखार, हे 3 गुणाचा जो मूलत आहे. आणि गायत्री मंत्रामध्ये मूल मंत्राचं 3च अक्षर आहे. ओम भूर्भुवः स्वाहा. हे ओम भूर्भुवः स्वाहा जसं म्हणतात आणि ओम उच्चारण कसं म्हणतात, आणि त्याच्याच एक भावना आहे सरळ भाषामध्ये विठ्ठल. हे विठ्ठल नामस्मरण जास्त करण्याने आपल्या मनातले विकार मिटून जातात. मनाला धिवाव म्हणलं तर विठ्ठल नामस्मरण करा. अगर देहाला धिवाव म्हणलं तर विठ्ठल नामस्मरण करा. जसं रोज आपण आंघोळ करता तर शरीरावरलं मेळ कचरा देऊन जातो, तर हे मनातलं आणि आपल्या बुद्धीतलं आपल्या देहातलं रोग मिटून जायचं असलं तर जेवढं विठ्ठल नामा चिंतन केलं तर तेवढं त्याच्या देह देऊन जातो, मन देऊन जातो, बुद्धी देऊन जातो. ते प्रत्यक्ष प्रमाण दिलेले आहेत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. हे आपल्या जीवनात उत्तम परीक्षाच्या अनुभूतीचे प्रत्यक्ष प्रमाण होईल. तर हे ज्या माणसाचं देह शुद्ध राहतो, मन शुद्ध राहतो, विचार शुद्ध येतात, तर आत्मा अनुभूती प्राप्त होती. ज्या माणसाला आत्मज्ञान प्राप्त होतो त्यालाच परमात्मा प्राप्त होतो. ज्याला आत्मज्ञान नाही त्याला परमात्माचं ज्ञान प्रकट होत नाही. ते भटकते, वंचित होते, पीडित होते, शोषित होते, लालची होते, स्वार्थी होते, पाखंडी बनते. अगर त्याला तत्वज्ञान पाहिजे म्हणलं तर त्याच्या पहिला देहाला बघावं लागतं. देह कुठं आहे, मन कुठं आहे, बुद्धी कुठं आहे, बुद्धीचं काम काय आहे, मनाचं काम काय, आपल्या विचाराचं काम काय, डोळ्याचं काम काय, शरीराचं काम काय, हे गतिविधी आपणाला चिंता करायची जरूरत आहे. आपण कोण आहे ते आपणालाच माहिती नाही, तर त्या परमेश्वराला आपण कसे सांभाळून घेते विचार करून घेऊ शकता. आपण कोण आहो, कशाला जन्मल्या, कुठून आल्या, काय करामला आल्या, आपल्या जीवनाचं मुख्य उद्देश काय, जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं उद्धार होत नाही. आपल्या देहाचं, आपल्या जीवाचं, आपल्या मनाचं आणि पांडुरंगाचं उद्धार करायचंच असलं तर आत्मानुभूती प्राप्त व्हावं लागते. आत्मातूनच परमात्मा प्राप्त होतो, परमात्मातूनच पांडुरंग प्राप्त होतो. ज्या माणसाला आत्माचं ज्ञान नाही त्याची बुद्धी कसं काम करते. म्हणून जसं विवेकानंद, ज्याला विवेकचा आनंद प्राप्त झालं त्याला विवेकानंद म्हणतात. ज्या माणसाला ज्ञानाचा अनुभव प्रकट झालं ज्ञानाचा ईश्वर ज्ञानेश्वर म्हणतात. ज्याला दयाचा अनुभव झालं त्याला दयानंद म्हणतात. हे प्रत्यक्ष प्रत्येकाच्या जीवनाच्या हृदयामध्ये आहे, ते व्यवहारामध्ये. पण हे ज्ञान कसं प्रकट होतं. जैसा अन्न वैसा मन. शुद्ध अन्न खाल्लं तर शुद्ध विचार येतात. सात्विक आहार खावा, सात्विक विचार येतात. राजसिक आहार खावा, राजसिक विचार येतात. तामसिक आहार खावा, तामसिक विचार येतात. आणि सात्विक चिंतन करा, तुम्हाला सात्विकचेही विचार येतात. तामोगुणाचे विचार करा, तुम्ही तमोगुणी बनता. आणि रजोगुणाचे विचार करा, रजोगुणी बनता. हे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे आपल्यामध्येच आहेत. कोण कुण्या गुणाचं आहे त्याचे विचारावरून आधार आहे, त्याच्या रहनसहन, खानपान, सोच, विचारावरून आधार आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. पण परमात्माला कोण बघतंय. एक वैरागी बनू शकते, एक ज्ञानी बनू शकते, एक तपस्वी त्यागी बनू शकते, बाकी समदे भोगी राहतात. म्हणून हे पंढरपुराच्या वारीमध्ये संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे आपणा कॉमन व्यक्तीला बी हे परंपरा चालण्यासाठी पायाची वारी. परमार्थ केलं तर ही परमेश्वर प्राप्त होतं, तर संसार करून बी परमार्थ कसं करावं हे आपणाला प्रत्यक्ष प्रमाण दिलेले आहेत. तर संसार केल्याने बी 1 महिना जो वारी राहती,
संसार करत बी निर्मळ मन, निर्मळ विचार, निर्मळ आचार, निर्मळ व्यवहार, निर्मळ भक्ती, निष्काम भक्ती. कर्मण्येवाधिकारस्तु मा फलेषु कदाचन मामका पांडवच्चैव किम कुर्वन्तु संजया. कर्माची चिंता करा, फळाची अपेक्षा करू नका. अगर फळाची अपेक्षा करून कर्म केल्या तिथं दुःख आहे, नरक आहे, पाप आहे. तर देहाचे जो आहे ना निष्काम रहित केल्या तर मन निर्मळ राहतो, बुद्धी निर्मळ राहते, विचार निर्मळ राहतो, तर देह स्वस्थ राहत, तर माणूस रोगी पडना, बेमार होईना. हे आशा ज्या जगण्यानी, काम उत्तेजना वासना ज्या जगण्यानी, क्रोध लोभ जास्त येण्यानी मनाला डाग लागून जाते, मन भटकून जाते, आशा जीवी बनते, जीवात्मा भटकून जाते, तर शरीर आणि आत्मा आणि मन आणि बुद्धी गडबड होती मध्ये सिस्टम. त्याच्यानी बेमार पडते, म्हणून माणूस विचलित होऊन जाते, म्हणून माणसाचं मन कवाबी इसरून जाऊ शकते. म्हणून हे वारकरी संप्रदाय हे वारी याच्यासाठी करतात की एक वैराग्याची अनुभूतीने साक्षात आत्मा आणि परमात्माचं एक मिलन करण्यासाठी एक संगयुग पाहिजे. तर हे भक्ती मार्गामध्ये मुक्ती कसं प्राप्त करावं हे वारकरी संप्रदायामध्ये हे संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला स्पष्टतामध्ये गाथा आणि गीतामध्ये सांगलेली आहेत. तर ह्याची अभ्यासनी मला एक विचार होतं की देव कुठं आहे, परमात्मा कुठं आहे, परमेश्वर कुठं आहे. मला एक चिंता होती, असल देव कुठं आहे का, मूर्तीत आहे का. कोण म्हणतात मूर्ती ही भगवान आहे, कोण म्हणतात मूर्तीमध्ये भगवान नाही. असे अनन्य विचार येतात. पण जडामध्ये बी भावना बघ आणि चेतनामध्ये बी त्याची भावना बघ. ज्या जागी तुमचा भाव सरळ आहे तिथे परमेश्वर आहे. भावना ज्या जागी खराब आहे तिथे खराब बुद्धी विचार राहती, तिथे परमात्माचं ज्ञान प्राप्त राहील. तर म्हणले शास्त्रामध्ये यत भावम तद भवती. तुमची भावना निर्मळ पाहिजे, निर्मळ विचार पाहिजे, निर्मळ आचार पाहिजे, निर्मळ व्यवहार पाहिजे, तर जीवनामध्ये आत्मा अनुभूती प्राप्त होतं, तर त्याला शांती प्राप्त होती. आत्मज्ञान घेतलं तर शांती, आनंद, प्रेम प्राप्त होतो. दया, करुणा, मया, श्रद्धा, भक्ती जास्त त्याच्यानी वैरागी जगतय. विठ्ठल नामस्मरण करण्याने, अगर विठ्ठल नामस्मरण करना गेलं, ईश्वर चिंतन करना गेलं, परमात्माचं नाव घेणं गेलं, तर त्याला काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, छल, कपट, मिथ्या ज्ञान, वाद विवाद, वितंडा, हेत्वा, व्यास हे गुणाची प्रकृती प्राप्त होती त्याच्या. तर त्यांना विनाशला जाऊ शकते. पण विठ्ठलाचं जेव्हा जसं जसं चिंतन करता आपण ईश्वर बोल राहता कवा बी विसरून जाता. पण विठ्ठलाचं चिंतन जसं जसं करता तसं तसं तुमच्या हृदयामधला मेळ देऊन जाते. त्यालाच म्हणतात की तुमचे पाप कटून जातात विठ्ठल चिंतन करण्याने. मनाला धुवायचं असलं, देहाला धुवायचं असलं, अंतःकरणाला धुवायचं असलं, जसं तुम्ही गंगामध्ये जाऊन जसा चंद्रभागामध्ये जाऊन डुबकी लावता तर तुमचं पाप कटून जाते म्हणून एक विश्वास करता. पण या देहाला कसं धुवणार, मनाला कसं धुवणार, आपल्या बुद्धीला कसं धुवणार. हे ईश्वर चिंतन, ईश्वर भक्तीने देऊन जातो. म्हणून भक्तीतच मुक्ती आहे, मुक्तीतच आनंद आहे, शांती आहे, प्रेम आहे. त्याचं मी प्रत्यक्ष प्रमाण आहे. मी खरं का खोटं म्हणून अभ्यास प्रतिदिवस करतो. तर मी 12 वर्ष या 15 वर्ष झालं मी आजपर्यंत बेमार पडलो नाही. त्याचं कारण का आहे, मनातून तुम्ही चिंतन करा परमेश्वराची, मन निघून जातो. अगर तुम्ही देहातून परमेश्वराची अगर चिंता केल्या तर तुमचा देह देऊन जातो. बुद्धीतून अगर तुम्ही चिंतन केल्या तर बुद्धी येऊन जाते. अगर तुम्ही स्वार्थाने भक्ती केल्या तर तुम्हाला स्वार्थ जास्त वाढतो. अगर क्रोध करत तुम्ही भक्ती केल्या तर तुमच्यात क्रोध येतो. अगर लोभातून तुम्ही भक्ती केल्या तर तुमच्यामध्ये लोभ येतो. अगर अहंकाराने भक्ती केल्या तर तुमच्या अंगामध्ये अहंकार जास्त उत्पन्न होतो. जशी
करणी वैसी भरणी म्हणतात, जैशी सृष्टी वैसी दृष्टी. तर तुमचं सोच, तुमचं विचार, तुमचं व्यवहार, तुमचं रण, तुमचं सण, तुमचं खान, हेच तुमच्या जीवनाचं मुख्य उद्देश आहे. तुम्ही कसं राहुलाल्या, कसं चालल्या, कसं खावलाल्या, काय करायल्या, कसं चिंतन करायल्या, त्याच्यावरून तुमच्या जीवनाचं प्रारब्ध बनतंय. नाहीतर कोण एक अवतार पुरुष आहे ना, तुमच्यामध्ये परमात्माने बघले तुझ्या हृदयामध्येच आहे. योमाम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं प्रणश्यामि सहजमेव प्रणश्यति. जो जगताच्या चराचरामधीच्या दृष्टीच्या भावनाने बघा, त्याच्यामध्ये बी मी हो. तुमच्या अंतःकरणामध्ये बी बघा, त्याच्यामध्ये मी हो. तुमची भाव मला पाहिजे, तुमचा विश्वास मला पाहिजे, तुमचं प्रेम मला पाहिजे. मला धनाची जरूरत नाही, दौलताची जरूरत नाही, ताकदीची जरूरत नाही. म्या तुमच्या भक्तीचा भुके राहाव म्हणलंय पांडुरंगाने. तर निष्काम भावनाने तुम्ही भक्ती करा, तुम्हाला त्याच भावनाने तुमचं फळ प्राप्त होते. तुम्ही म्हणून घेत असाल की बाई मी भक्ती करालो तर देव मला भेटत नाही. जसं देवाचं गुण दया गुण आहे, मया गुण आहे, करुणा गुण आहे, श्रद्धा गुण आहे, प्रेम गुण आहे आणि कठोर भी आहे. बापा सर्कल परीक्षा भी घेते, अभ्यास भी घेते. हे स्वार्थाने कराले या निस्वार्थाने कराले. म्हणून बापा सर्कल भी गुण आहे, माई सर्कल भी गुण आहे पांडुरंगाच. म्हणून त्याची भक्ती निष्काम रहित अगर तुम्ही अभ्यास केल्या तर तन मन आणि बुद्धी निर्मळ ज्या दिवशी झाली तर तुम्हाला वैकुंठाला जायची जरूरत नाही. वैकुंठावरला परमेश्वर परमात्मा बी तुमच्या हृदयामध्ये येऊन तुमच्या संगत हसतो, गातो, खेळतो. प्रत्यक्ष प्रमाण आहे. मीराबाई, जिजाबाई, सखूबाई आहेत ना, ते भक्तीचे भुकेरे जसे आहेत. आपणाला वैरागी ज्ञानाकडून भक्ती केलं तरीही हे वैरागी प्राप्त होतो. म्हणून संसाराची माया सोडून निष्काम रहित आ वैल दान पसाव. पोटाला आज केवढं भरतंय तेवढं त्या जागी प्रसाद घेऊन ईश्वर चिंतन भक्ती करून त्या जाग्याला निहाळ करून पवित्र करून पुढे व्हावं. हे जगताच्या चरचरामध्ये परमात्माचं नाव विचार प्रसार करावं म्हणून हे वारकरी संप्रदाय जन्मोजन्मी जसं चलत राहतं. या वर्षी बी इथं आलेले आहे आणि समयचे बी मर्यादा घेते आणि काही विचार शंका असल्या तरी सांगू शकता. ओम. पाण्याची याद येते. जीवनामध्ये अगर असली परमेश्वराची भूक लागली तर गुरु बिना अनुभव कैसा कळे. सत्य गुरु कोण आहे, निर्मळ गुरु कोण आहे, श्रेष्ठ जसं तुकाराम महाराज होते, समर्थ गुरु रामदास होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजासारखा योद्धा तयार होऊ शकतो. भूकच नाही आहे. अगर भूकाची चाल घेऊन आशा केले त्याला किती सांगून बी काय फायदा नाही. जर न कळणार त्याला सांगून बी अगर ज्ञानी बनता येते. अगर ज्ञानी कळून बी अगर अनपड वागून वादविवाद करणाऱ्याला तिथे काय मौन राहणं चांगलं आहे. ते वादविवादच करते, तर्क वितर्कच करते. एक तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो. भगवद्गीतामध्ये पांडवाच्या याच्यामध्ये असताना एक शकुनी मामा म्हणून होतं. कौरवाच्या स्वार्थासाठी काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेषाने भरपूर झालं. त्यांना स्वार्थ जास्त वाढून गेलं शकुनी मामाला. तर त्याची एवढी चलाकी, चतुर्थ बुद्धी एक विद्वानाला बी हरून टाकून दिलं. म्हणताना जो स्वार्थी लोक, लोभी लोक, मोही लोक, अहंकारी लोक, ईर्ष्या लोक हे महाचतुर्थ राहतात. चांगला ऐका, हे महाचतुर्थ राहतात. त्याचे वीकनेस झापून घेऊन त्याच खरं करण्यासाठी हर एक प्रकारची बुद्धी लढतात. कृष्णाने सांगले पांडवाला, धर्मो रक्षती रक्षता. धर्माच्या मार्गाला गेल्याने विजय होते. चलाकी जास्त दिवस टिकत नाही. अंधकार कधी ना कधी मिटून जातो.
तसंच म्हणून हे किती बी चलाकी करणारे ह्या कलियुगामध्ये 95% लोक बैमानी तमोगुणी आहेत म्हणून सांगितले या कलियुगात. बचले 5% धर्मात्मा, निष्ठावंत, ज्ञानीवंत, तपस्वीवंत, त्यागीवंत. तर जेवढं सहन केल्या, तप केल्या, त्याग केल्या, या कलियुगामध्ये संघर्ष केल्या, तर सत्ययुगामध्ये राजभोग तुम्हीच बघू शकता. कलियुग समाप्त, सत्ययुग स्टार्ट होते. तर कलियुगामध्ये ज्यानं तपतय, सत्ययुगामध्ये त्यानंच राजा बनते. त्याच्यासाठी या कलियुगामध्ये तुम्ही अभ्यास करा, सहन करा. तलवारीच्या धारीवरी चालायचा अभ्यास करा. आरोप घालतात, घालू देल. षड्यंत्र करतात, करू देल. वाद विवाद करतात, करू देल. पण संकल्पामध्ये विकल्प आणून घेऊ नका. अगर दुनिया पुरा भी तुम्हाला आरोप घालू देल, तुमच्यामध्ये तुम्हाला आत्मविश्वास आहे ना, तर परमेश्वर तुमच्या पाठीमागे राहते. त्याला भियाची जरूरत नाही, झुकायची जरूरत नाही, कमजोर व्हायची जरूरत नाही. हा, तुम्हाला लालची करू शकतात, फसवायचा प्रयत्न करू शकतात, षड्यंत्र, कूटनीती, छलनीती, कपटनीती करू शकतात. त्याच्यामध्ये सजगता, विनम्रता, पवित्रता, शांतता पालन करायची जरूरत आहे. ऐसाच ये वाद विवाद, तर्क वितर्क चलतच राहते. पण जीवन काय, मनुष्य काय, मी कोण आव, कशाला जन्मलो, कुठं आलो, काय करालो, एक बार तुम्ही चिंतन करा. मरना तर समधेच मरता. कोण राहते जित्त सांगा, कोणी बी राहीना. तर जायचं हायच, पर्यंत तुम्ही जाताना काय घेऊन जाता? तुमचे कर्म घेऊन जाता. या ठेवून घेवा, जैसी करणी वैसी भरणी. तर कर्मच घेऊन जाता तुम्ही जाताना. तर असे कर्म करा, कुणाचा दिल जितून घ्या, मन जितून घ्या, हृदय जितून घ्या, कुणाचा प्रेम जितून घ्या. हे तुमच्या जन्मोजन्मी तुमच्या साथ आलं तर तुम्ही कुण्या बी कीचड़ मध्ये भी कमल खिलल्यावानी खिलू शकता. कीचड़ में भी कमल खिलाना है तो दिल, दिमाग, मस्तिष्क को अच्छा बनाना है. अगर दिल, दिमाग, मस्तिष्क को अगर दुर्गंध, षड्यंत्र करना है तो खराब सोचना शुरू करो, तुम्हारा पतन निश्चिंत है. वाद विवाद करो, तर्क वितर्क करो, छल कपट करो, मिथ्या ज्ञान करो. तुम अगर आप बोलते हो कि भाई मुझे कोई नहीं देख रहा, लेकिन ये याद रखना जरूर, तुम्हारी अंतरात्मा हर क्षण देख रही. तुमच्या हृदयामधली आत्मा तुमच्या कर्मानी प्रत्येक समय बगलाली, आणि ते आत्मा कधी भी बेईमान होऊ शकणार. तुमचं मन बेईमान होतंय, तुमची बुद्धी बेईमान होती, पण आत्मा बेईमान होऊ शकणार का? आत्मा परमात्मानी प्रकट केले म्हणून परमात्मा आत्म्याला सोडणार. अगर परमात्माला प्राप्त करायचेच असलं तर तुमच्या आत्म्याला तुम्हाला बघावं लागते. अगर तुमचा आत्मा अनुभव करावा म्हणताना तुमची बुद्धी पाहिजे. तुम्हाला बुद्धीच नाही, ज्ञानच नाही, विवेकच नाही, संस्कारच नाही, आणि स्वच्छ नाही तुमच्यामध्ये, तर दृष्टी कसं खुलतंय? अर्जुनाने तेच शंकानी पडलो होतं, आशानी पडलो होतं. माझेच आहेत की काका आहे, मामा आहे, मी कशाला मारू, मी मारणार म्हणून बसलो होता. तेव्हा धर्म काय अधर्म काय सांगलं होता. हे असं बी मरून जाते, तसं बी मरून जाते, असं बी पाप करलात, तसं बी पाप करलात, पण तुला अधिकार भेटलेले धर्मासाठी. अगर तू कायर म्हणून जगतोस या शेर म्हणून जगतोस, धर्माने जगला तर तुझं जे जे कार सत्याचं होतं, परमेश्वराचं होतं. म्हणून ज्या जागी शास्त्रामध्ये सांगते पतंजली महर्षी, अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैव च. अहिंसा परमो धर्म पालन करा. अगर धर्म हिंसा करते तर त्याला नाश करण्यासाठी संघर्ष करा. अगर संघर्ष करना अगर अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म म्हणलं तर ना पॉकेट में पत्ती, हाथ में आदि काय भी वाचना. तुम्ही गुलाम बनू शकता, दलाल बनू शकता, पीडित बनू शकता, वंचित बनू शकता, लाचार बनू शकता, भिकारी बनू शकता. देश आपलं, राष्ट्र आपलं, समाज आपलं, विवेक असल्याने दुनियात राज करू शकता. समजात मोठं धनवान नाही, ज्ञानीवान, बुद्धिवान, विवेकवान. ते बुद्धी ज्ञान समजामध्ये आहे, तुम्ही काढायला तयार नाही का? काम भरून आहे लोभ मध्ये, लोभ भरून आहे,
स्वार्थ भरून आहे, आशा भरून आहे. ज्या दिवशी ह्याच्यातलं तुमच्या मनातलं दिवायला सुरू केल्या तर तुमच्या एवढा महान कोण नाही. देवाला हुडकवायची जरूरत नाही, देवच तुमच्यामध्ये आहे. वैकुंठाला जायची जरूरत नाही, वैकुंठावरून तुम्हाला त्यांनाच येतं. इथं प्रत्यक्ष प्रमाण आहे. कोण? पुंडलिक वरे वारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. का म्हणता? पुंडलिकाचं नाव काय घेत्या? वैकुंठावरून आले ना पंढरपूरला, प्रमाण दिले ना, मग तसं मायबापाची सेवा कसं केलंय निर्मल नाही? निर्मळ मनाने, निर्मळ देहाने, निर्मळ विचाराने करा तुम्ही. का नाही? ईश्वर राहतो ज्या माणसाचं दिल खुलतो, मन खुलतो, विचार खुलून जातो, आनंद प्राप्त येतो, तर त्याला भीव कशाची, लाचार कशाला होते, कमजोर कशाला होते? होऊ शकणार. योद्धा बनू शकते, तेजवंत बनू शकते, वीरवंत बनू शकते, बलवान बनू शकते. आणि जीवनामध्ये त्यांना कुठे बी जाऊ दे त्याला मरण नाही. का? हे सेल्फ मध्ये, हे आत्मा ज्याचं जगलं, समजून घ्या तुमच्या कुळाचा उद्धार झालं. आणि आत्मा जगलं नाही, अभ्यास करायची जरूरत आहे. मग हे देह कसं खुलाव, मन कसं खुलाव? मग त्यांना विचार चांगले ठेवा. अगर विचार तुम्ही चांगले ठेवल्या, चांगले विचार असले, चांगले संस्कार येतात. खराब विचार केल्या, एक सांगणार का, जेवढं खराब विचार करत्या तेवढं शरीर मध्ये बुद्धी खराब होऊन जाते. ज्या माणसाची बुद्धी खराब झाली, ज्या माणसाचं मन खराब आहे, त्या माणसाला लिव्हर, किडनी, कॅन्सर, टीबी, अल्सर, मायग्रेन बिमारी येणार. जे माणूस स्वार्थ जास्त वाढतंय, लोभ जास्त वाढतंय, डकेरे काम करते, लुटून घेते, हाबाळून घेते, फशीते, कुणाची जिंदगी बर्बाद करते, त्यांना म्हणते की मला कोण बघत नाही. आणि त्याला देहाभिमान राहते, मी पण राहते, पैशाचा गर्व राहते. त्यानं काय करते? पैशाच्या ताकदीच्या बलाने झुकवायला बघते. पण जे माणूस देह निर्माण केले करते, त्यानं ओळखून घेते त्याच्या देह अभिमानी आहे, गर्व अभिमानी आहे. ते अभिमान जोपर्यंत उतरत नाही, त्याचा पाप देऊन जात नाही. किती बी या जगतावर असलेले सोनं बी जोका, पण केलेले जो कर्माचं, जो मनातून विचार केल्या नाही विचार, ते तुमच्या अंतरात्माला चिटकून चालले. याद ठेवून घ्यावा. त्यासाठी आजपासूनच ऐका की खराब विचार करू नका. जसं जसं तुम्ही खराब विचार केल्या, तुमची बुद्धी भटकून गेली की मन खराब होऊन जाते, देह खराब होऊन जाते, परमेश्वरापासून तुम्ही दूर होऊन जाता. तर अगर एकच आहे जीवनामध्ये, दोनच भेटतात तुम्हाला, एक परमेश्वर परमात्मा, एक रावण. एक पांडुरंग भेटतय, नाहीतर रावण भेटतय. चांगले विचार केल्या तर पांडुरंग प्राप्त होतो. अगर खराब विचार केल्या तर त्या जागी रावण येऊन बसतो. रावणातलं तर माहिती आहे, सोन्याची लंका बनिले, स्वार्थ बकोळ होता. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार अति है. एक प्रशंसामध्ये एक श्लोक आहे, चाणक्याने सांगलेले, अति सुंदरेन वै सीता, अति गर्वेन रावणा, अति दानम बलिर्बुद्धो, अति सर्वत्र वर्जयेत. कोण्या बी कामामध्ये अति जाऊ नका. अति सुंदर राहण्याच्या कारणाने सीताला आरोप भेटलं. रावणाला अति गर्व होण्याच्या कारणाने त्याची मृत्यू झाली. बलिराजा अति दान देण्याने त्याला काय झालं? पाताळामध्ये टाकून दिलं ना. वामन पुराणामध्ये भिक्षा मागायची पाळी आली. त्याच्यासाठी जीवनामध्ये एकच श्रेष्ठ आहे, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आणि जगताचेच ज्ञानेश्वर महाराज. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणचं जो सार, हे समाजाला, मराठी लोकाला, मराठी माणसाला सरळ भाषामध्ये, त्याच्या हृदयाला, त्याच्या मनाला, त्याच्या बुद्धीला समजा म्हणून स्पष्टतामध्ये ज्ञानेश्वरी लिहून दिल्यात आणि तुकाराम महाराजांनी गाथा लिहून दिल्यात. आणि कुणाच्या घरात मध्ये आहे ज्ञानेश्वरी गाथा? नाही. मग कसं भक्ती करता?
मनात नाही ते भाव देवा मला पाव. कुठून पावतय? देवाच्या वारीला चालल्या भांडून गेलेले तू एक मी एक म्हणलेले त्याच्यात देव आहे का? नाही, कर्माचा पाप भरलाले ते. अहंकाराचा वारा, अहंकार भरून जाते तुमच्यात. त्याच्यासाठी परमेश्वराने अगर कुणाला वाकडं बोलणं गेल्याने बी हरकत नाही, मौन धारण करा. तुम्हाला काहीच कळत नाही ना, समजात शुद्ध आहे मौन. खराब विचार येत्या तर मौन प्रयत्न केल्या तर खराब करणं तर विचार बंद होऊन जातात. वाणी कधी बी नाश होत नाही. जशी जशी वाणी तुमच्या तोंडातून प्रकट होती, जन्मोजन्मी तुमचा आत्मा कुठे जाते तेच वाणी तुमच्या होत आली राहते. म्हणून साधू संत जास्त का बोलत नाहीत. आणि जन अनपढ राहते, पीडित राहते, वंचित राहते, थोडी गलती केली तर 100 खोटे बोलायला बी सुरू होते. का? मनाने झापून घेते, बुद्धीनं त्याच्या चलाकीने शकुनी मामावानी झापून घेते. शकुनी मामा पानं खेळायला किती एक्सपर्ट होता. गलती केलेले माणूस झापून घेण्यासाठी किती बी चलाकी करते, पण आत्मा पुढी परमेश्वरा पुढी चलाकी काम करणार. हे समजून घ्या. म्हणतात ना, तू मला कितीही अन्याय केलास परमेश्वर तर तुला बघताय रे म्हणून शराब देतात. याटून घ्या. का? आत्मा कधी बी बैमान होऊ शकणार, ते प्रत्येकाच्या जीवामध्ये आहे. आणि आत्माला मरण नाही, तुम्ही कोणी मरू शकणार. शरीर एक समय अनुकूल निर्धार आहे. त्या शरीर मध्ये आपलं जीव आहे, त्या जीवात ते परमात्मा आणि आत्मा आहे. आणि तुमचं एकच आहे की बुद्धी दिले देवानी, ज्ञान दिले, समज दिले. त्या समज शक्तीनी, ज्ञान शक्तीनी, विवेक शक्तीनी या आत्म्याला समजून घेऊन तू परम लोकामध्ये प्राप्त हो, ब्रह्मलोकात प्राप्त हो, वैकुंठात प्राप्त हो, वैरागी बन म्हणून हे वारकरी संप्रदाय चलत आहे.